आता पाहूयात बातमीपत्र विस्ताराने। संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते। आंबोली घाटात दरड कोसळली होती तर कित्येक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती। तसेच सावंतवाडी तालुक्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती। सोमवारी सकाळपासून अविरत पडणाऱ्या पावसाने दुपारी 2 वाजेपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद केली। सोमवारच्या पावसाचा पहिला दणका आंबोली घाटाला बसला। धोकादायक बनलेल्या आंबोली घाटात असलेल्या नागरदास परिसरात एक भले मोठे झाड व माती दगडाच्या सह रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक बंद होती। मात्र बांधकाम विभागासह आपत्कालीन यंत्रणेने तातडीने आंबोलीत धाव घेत दरडीचा भाग हटवून रस्ता वाहतुकीस मोकळा केला। तरीही आंबोलीत अजून 1-2 ठिकाणे डेंजर झोन मध्ये असून पूर्वीचा वस येथे खचलेली मोरी ही धोकादायक बनली आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आंबोली घाट मार्ग अजून धोकादायक बनणार आहे। तसेच सोमवारी सकाळपासून अविरत कोसळणाऱ्या पावसाने सावंतवाडी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले होते। तालुक्याच्या अनेक भागात पावसाचे पाणी शिरले। तालुक्यातील 6 महत्त्वाचे वाहतुकीचे पूल दिवसभर पाण्याखाली होते। नेमळे, तळवडे, कोंडुरा, चौकुळ, सरमळे, मळेवाडा आदी पुलांवर पाणी आल्याने वाहतूक दिवसभर बंद होती। सोमवारी सावंतवाडी शहरासह बांदा, माडखोल, इन्सुली, माझगाव, मळगाव आदी भागात पावसाचे पाणी शिरले। सावंतवाडी शहरासह तालुक्याच्या काही भागातही घरांची पडझड झाली, तर माझगावमध्ये काही साकव वाहून गेले। तसेच तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने अनेक भागात पावसाचे पाणी शिरले। सावंतवाडी शहरात ही दुपारी पावसाचे पाणी शिरल्याने एकच दाणादाण उडाली होती। सबनीसवाडा, जोग कॉम्प्लेक्स तसेच उपरकर देवस्थानानजीक असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले। त्याचप्रमाणे शहरातील काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले। पावसाचा जोर जसजसा वाढत होता तसतसे सावंतवाडी शहरात घुसलेल्या पाण्याची पातळी वाढत असल्याने घबराट निर्माण झाली होती। संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाला तशी पाण्याची पातळी कमी झाली। राजेश नाईकसह ब्युरो रिपोर्ट, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग।